नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय वेगळ्या प्रकारची आणि अतिशय मस्त चवीची अशी ही भाजी, तीही घरातील फक्त एक मुख्य साहित्यापासून. आणि ही भाजी चवीला अतिशय छान लागते. यापुढे कुठलीही नॉनव्हेज रेसिपी अगदी फेल आहे, इतकी ही चवीला छान लागते. जेव्हा घरामध्ये अचानक पाहुणे आले असेल आणि कुठली भाजी करावी ही लक्षात येत नसेल तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा, कारण ही भाजी खरंच सांगते चवीला अतिशय छान लागते. चला तर मग खूप जास्त वेळ वाया न घालता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतली आहे. तर 1 वाटी अनपॉलिश तुरीची डाळ घेतली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेते आणि आता आपल्याला याचा जाड असा रवा करून घ्यायचा आहे. तर बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा अगदी जाडसर असा रवा करून घेतला, म्हणजे अगदी जाड अशी ही आपली तुरीची डाळ मी वाटून घेतली. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा धने पावडर घालायचं, अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घातला. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट एक अर्धा चमचा घातलं आणि पोह्याच्या चमच्याने 1 चमचा यामध्ये तेल घातलं. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. तर पाणी लगेच एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी तेल घातलं, त्यामुळे आपली ही वडी याची सॉफ्ट होईल. तर बघा, मी थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालून घेतलं आणि अगदी घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर आता इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्याला तेल लावून ग्रीस करून घेते. तर आता जे पीठ मी मळून घेतलं होतं तुरीच्या डाळीचं, ते पीठ घेते आहे आणि याच्या बोटाने अशा वड्या मी करून घेते आहे. तर अशा प्रकारे बोटाने या वड्या मी चपट्या करून घेते, जेणेकरून मग आपल्या ह्या वड्या पटकन शिजून येतील. तर बघा, सगळ्या वड्या मी याचप्रमाणे तयार करून घेते आणि तेल लावून घेतलेल्या चाळणीवरती ठेवून घेते. तर शिल्लक राहिलेल्या सगळ्या पिठाच्या याचप्रमाणे मी सगळ्या वड्या करून घेतलेल्या आहे. आता यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आता यावरती मी ज्या वड्या मी या चाळणीमध्ये ठेवल्या होत्या ती चाळणी ठेवली आणि झाकून ठेवले. तर 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला या वड्या अगदी लो फ्लेमवरती वाफवून घ्यायच्या आहे. तर ही कढई मी दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केली आहे आणि आता तवा घेतला, त्यावरती सुकं खोबरं बघा मी थोडंसं असं काप करून घेतले आहे आणि अगदी थोडंसं तेलावरती तांबूस येईपर्यंत हे भाजून घेतलं. आता हे सुकं खोबरं एका साईडला करून घेते आणि त्याच तव्यावरती मी बघा फुटाण्याची डाळ घेतली आहे. तर ही फुटाण्याची डाळ देखील भाजून घ्यायची. अगदी थोडंसं यावरती तेल घातलं आणि ही फुटाण्याची डाळ देखील भाजून घेतली आहे. तर फुटाण्याची डाळ अगदी पटकन भाजून येते. तर बघा, ही फुटाण्याची डाळ देखील छान भाजून झाली. तर यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहे आणि ही मेथीदाणेसुद्धा अगदी थोडेसे तेलावरती भाजून घेतले. तर मेथीदाणे नक्की या भाजीमध्ये घाला, त्यामुळे या भाजीला अतिशय छान चव येईल, अजिबात कडू वगैरे लागणार ते. तर सगळं मी छान तांबूस होईपर्यंत भाजून घेतलं, तुम्ही बघू शकता. आता त्याच तव्यावरती एक मोठा कांदा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं देखील घेतलं आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकून हे देखील भाजून घेते. आता यामध्येच मी एक टोमॅटो घेते आहे आणि हा टोमॅटो मी रफली चिरून घालते आहे. तर बघा, हा टोमॅटो यामध्ये घातला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मीडियम फ्लेमवरती मी भाजून घेते. तर कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी मी यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आणि कांदा टोमॅटो फक्त सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतला. तर खूप जास्त इथे आपल्याला कांदा टोमॅटो देखील भाजायचं नाही आहे. तर बघा, छान हे सॉफ्ट झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून मी वाटून घेते. तर सगळं भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं. आता याची अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा, अगदी बारीक अशी ही पेस्ट झाली आहे आणि आपल्या वड्या देखील वाफवून झालेल्या आहेत. अगदी अलगद अशा ह्या वड्या या चाळणीवरती निघते, म्हणजे आपल्या अगदी परफेक्ट अशा वड्या ह्या वाफवून झाल्या. आता जे पाणी मी इथे वापरलं होतं ह्या वड्या वाफवण्यासाठी ते टाकून द्यायचं नाही, ते आपल्याला भाजीत वापरायचं आहे. तर बघा, सगळ्या वड्या अगदी परफेक्ट अशा वाफवून झालेल्या आहे, कारण त्या अगदी अलगद अशा चाळणीवरती निघत आहे. आता इथे मी 3
या वड्या घेते आहे आणि अशा प्रकारे बघा या स्मॅश करून घेते आहे. तर खूप जास्त बारीक नाही, तर हलकंसं मी याला स्मॅश करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी तेल घेते आहे. तर तेल नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं या भाजीला जास्त घ्यायचं. 3 मोठे चमचे तेल घेतले. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घातले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण इथे मी घालते आहे. सोबतच ज्या वड्या मी स्मॅश करून घेतल्या तर त्या वड्या इथे घातल्या आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी लो फ्लेमवरती मी भाजून घेते आहे आणि सतत आपल्याला हे फिरवत राहायचं, नाहीतर मग कढईला हे लागू देखील शकते. तर बघा सगळं मी छान तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि कढईने देखील बघा भरपूर असं तेल सुटलेलं आहे. अगदी मस्त असा आपला हा मसाला भाजून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि 1.5 चमचा मी लाल तिखट घालते आहे आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घातलं, 1 चमचा काळा मसाला घातला. कुठलाही साठवणीतला मसाला तुम्ही इथे घालू शकता, गरम मसाला देखील घालू शकता. सगळं छान एकजीव करून घेतला लो फ्लेमवरती. 1 मिनिटासाठी हे सगळं परतून घेतलं. आता जे पाणी मी कढईमध्ये वड्या वाफवून घेतलं तर तेच पाणी इथे वापरतात. तर या भाजीला गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे तर्री छान येते. आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागून होतं, त्यामध्ये देखील मी गरम पाणी घातलं, ते देखील इथे घातलं आणि आता झाकून ठेवते. झाकून ठेवल्यामुळे आपल्या या रश्श्याला अगदी पटकन उकळी येईल. तर बघा रश्श्याला छान उकळी आल्या. यामध्ये आता मी वाफवून घेतलेल्या वड्या घालते आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता अगदी लो फ्लेमवरती झाकून ठेवते आहे. तर परत मी 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवल्या, म्हणजे आपल्या ह्या ज्या वड्या काही थोड्याफार शिजायच्या राहिल्या होत्या त्या देखील व्यवस्थित शिजून आलेल्या आहे. बघा अगदी मस्त याला तरी देखील आली आहे आणि अगदी मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे. तर जशी जशी भाजी घट्ट होत जाईल तशी तशी या भाजीला तर्री देखील येईल आणि अगदी घट्ट अशी आपली ही भाजी देखील तयार होईल. तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा. मी म्हणते म्हणून तरी नक्की ही भाजी एकदा ट्राय करा, कारण ही भाजी खरंच सांगते चवीला अतिशय छान लागते आणि या भाजीसमोर कुठलीही नॉनव्हेज रेसिपी नक्की फेल होईल, इतकी ही चवीला जबरदस्त लागते. आणि मुख्य म्हणजे कुठलंही साहित्य या भाजीसाठी बाजारातून आणावं लागत नाही. तर काय होतं ना, घरी एखादे पाहुणे अचानक येतात तेव्हा भाजीला काय करावं हे सुचत नाही, तेव्हा नक्की फक्त घरातील एका मुख्य वस्तूपासून म्हणजे तूर डाळीपासून ही भाजी नक्की ट्राय करा, कारण खरंच सांगते ही भाजी इतकी जबरदस्त चवीला लागते आणि खूप जास्त या भाजीला करायला वेळ देखील लागत नाही. अगदी 10 मिनटाच्या आत आपली ही भाजी तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट याला दाटसरपणा आलेला आहे आणि तर्री तितकी व्यवस्थित दिसते आहे. जशी भाजी दिसायला अतिशय छान दिसते तशीच चवीला देखील खूप छान लागते. नक्की मी म्हणते म्हणून तरी ही भाजी एकदा ट्राय करा आणि ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा या भाजीला खरंच एकदा लाईक करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा आणि तुम्ही या भाजीला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.